सोलापुरातील 2 विद्यार्थ्यांना 10वीच्या परीक्षेमध्ये 35% मिळाले। या दोन्ही विद्यार्थ्यांनी सर्व विषयात 35 मार्क्स मिळवत 35% मिळवलेत। या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल गुलाल उडवत जल्लोष साजरा करण्यात आला। नाशिकच्या येवल्यातील सावखेडामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली। या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय आणि त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। मात्र पावसामुळे भाजी विक्रेत्यांचे हाल होत आहेत। नाशिकच्या चांदवडमधील रंगमहालमध्ये 6व्या साहित्य संमेलनाच्या नियोजनासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीमध्ये 6व्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचं यजमानपद चांदवडला देण्याचं ठरलंय आणि याच ठिकाणी आदिवासी धनगर साहित्य संमेलन घेण्याची मागणी देखील केली होती। नाशिकच्या मनमाडमध्ये महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी वायरमन, लाईनमॅन प्रलंबित मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले। तसंच मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला। नाशिकच्या मनमाडमध्ये पोलिसांनी दुचाकी चोरट्यांवर कारवाई केली आहे। या प्रकरणी दुचाकी चोरणाऱ्या टोळीतील 2 आरोपींना अटक झालेली आहे। तसंच या कारवाईमध्ये आरोपींकडून 25 दुचाकीही जप्त करण्यात आल्या। जालन्यात भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाची निवड जाहीर झाली आहे। भाजपच्या महानगर जिल्हाध्यक्षपदी भास्कर दानवेंची निवड करण्यात आली, तर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नारायण कुसेंची निवड करण्यात आली आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। पालघरमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि या पावसामुळे वीट उत्पादकांसह मजुरांचंही आर्थिक नुकसान झालंय। त्यामुळे वीट भट्टी व्यवसायाला विमा सुरक्षा दिल्यास नुकसान भरपाई मिळेल अशी मागणी करण्यात आलेली आहे। सांगलीच्या शासकीय रुग्णालयातील बाळचोरी प्रकरणी जिल्हा प्रशासनाकडून चौकशी समिती नेमण्याची मागणी होतीये। उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी संघर्ष सफाई कर्मचारी संघटनेच्या वतीनं डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी केली आहे। कृष्णा नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी कृष्णा कुटुंब या उपक्रमांतर्गत कृष्णा जलयात्रा सुरू करण्यात आलेली आहे। कर्नाटकातील कुडल संगमपासून महाबळेश्वरपर्यंत निघालेल्या या जलयात्रेचं सांगलीमध्ये विविध सामाजिक संस्थांनी स्वागत केलं। 15 मे रोजी महाबळेश्वरमध्ये जलयात्रेचा समारोप होणार आहे। अपंग विकास महासंघाच्या वतीनं भिवंडी महानगरपालिकेसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आलं। घरकुल योजना, वाढीव निधी, दिव्यांगांना अर्थसहाय्य अशा अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। जालन्यात खरीप हंगामासाठी 16,000 मेट्रिक टन खताचा साठा उपलब्ध आहे। जालन्यासाठी कृषी विभागानं 2,77,710 मेट्रिक टन खताची मागणी केली आहे। उर्वरित खत हे 2 दिवसात उपलब्ध केले जाईल अशी माहिती कृषी विभागानं दिली आहे। बंगालच्या उपसागरात 23 मे ते 28 मे दरम्यान चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे। संभाव्य चक्रीवादळाचं नाव शक्ती असं ठेवण्यात आलंय। त्यामुळे हवामान विभागानं 16 मे पर्यंत गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला येलो अलर्ट जारी केलाय। किरकोळ महागाई दर एप्रिलमध्ये सलग 3ऱ्या महिन्यामध्ये नीचांकी राहिलाय। किरकोळ महागाई दर एप्रिलमध्ये 3.16% आलेला आहे आणि यामुळे बँकेकडून आगामी काळात आणखी व्याजदर कपातीचा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। भारत पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधीनंतर उत्तर भारतातील 32 विमानतळं पुन्हा सुरू करण्यात आली आहेत। तरी देशातील प्रमुख विमान कंपन्यांनी सावध पवित्रा घेत त्या भागांमधील विमानसेवा अद्याप सुरू केली नाहीये। सध्या परिस्थितीचा अंदाज घेत असून त्यानंतर विमानसेवा सुरू करू अशी भूमिका विमान कंपन्यांनी घेतली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा दिलाय। दहशतवादी हल्ले आता भारत सहन करणार नाही। दहशतवादी हल्ल्यांना त्याच भाषेत उत्तर देणार असल्याचं मोदींनी म्हटलेलं आहे। आदमपूर एअरबेसमध्ये जाऊन मोदींनी जवानांशी संवाद साधला आणि यावेळी ते बोलत होते। पाकिस्ताननं सीमारेषेवरील हल्ले थांबवले नाही तर भारतही हल्ले थांबवणार नाही असा इशारा परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानला दिलाय। अनेकदा इशारा देऊनही पाकिस्ताननं सीमेरेषेवर हल्ले सुरूच ठेवल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलंय। जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये 3 दहशतवादी ठार झालेत। युद्धबंदीनंतरची पहिल्यांदाच दहशतवाद्यांचं एन्काउंटर करण्यात आलंय। या चकमकीमध्ये लष्कर कमांडर शाहिद कुट्टे ठार झालाय। सुरक्षा दलाकडून शोध मोहीम अभियान सुरू करण्यात आलं होतं।
जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये भारतीय जवानांनी मोठा कट उधळलाय. लष्करानं जिवंत बॉम्ब निकामी केलाय. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलाची शोध मोहीम सुरूच आहे. दिल्लीत आज सकाळी 11 वाजता कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी म्हणजेच सीसीएसची बैठक होणार आहे. शस्त्रसंधीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होते आणि या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण उपस्थित राहतील. अमळनेरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. मुंबईमध्ये अमळनेरचे काँग्रेस कार्यकर्ते अनिल शिंदे आणि श्याम पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांचं भाजपमध्ये स्वागत केलंय. शिवसेनेची ओबीसी विजयंती संवाद रॅली अमरावतीमध्ये दाखल झाली आहे. या संवाद यात्रेला मुंबईतून सुरुवात झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ओबीसी विजयंती शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली सुरू आहे. भटक्या, विमुक्त, धनगर, ओबीसी, बाराबलुतेदार समाजासाठी असलेल्या कल्याणकारी योजनांबाबत या रॅलीमध्ये मार्गदर्शन केले जाते. नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेमध्ये गटबाजीला उधाण आले. शिवसेना सचिव राम रेपाळेंच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीला महानगर प्रमुख प्रवीण तिदमे आणि उपनेते विजय करंजकर गैरहजर राहिले. मात्र शिवसेनेत गटातटाचं राजकारण नसल्याचा नवनियुक्त राम रेपाळे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. येत्या काळात निवडणुका बॅलेट पेपरवर व्हाव्या अशी इच्छा भूषण गवई यांच्या आईनं व्यक्त केली आहे. बॅलेट पेपर केव्हाही चांगलं असून यापूर्वी बॅलेट पेपरच चालायचे असं मत भूषण गवई यांच्या आई कमलाताई गवई यांनी व्यक्त केलंय. भूषण गवई हे उद्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत. पंधरा दिवसाच्या आत शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी न देणाऱ्या 37 साखर कारखान्यांना साखर आयुक्तांनी नोटिसा बजावल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे. 15 दिवसांच्या आत शेतकऱ्यांना पैसे न देणाऱ्या कारखान्यांना 15% व्याजासहित पैसे द्यावे लागणार असल्याची राजू शेट्टींनी सांगितलेलं आहे. महाराष्ट्र भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल करण्यात आलेत. भाजपकडून नव्या 58 जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. मंडळ आणि तालुकाध्यक्षांच्या नावावरही शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्वात ही नियुक्ती प्रक्रिया पार पडली. पुण्यातील डेक्कन परिसरात एक भावनिक आणि राजकीय संकेत देणारा फ्लेक्स लावण्यात आला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकत्र यावं असा आशय या बॅनरवर आहे. तसंच अजितदादा आणि आपण पुन्हा एक कुटुंब होऊयात, सुप्रियाताई साहेबांची इच्छा पूर्ण करा असं बॅनरवर लिहिण्यात आलंय. हा बॅनर लगेचच काढण्यात आला होता. केएमच्या वरिष्ठ डॉक्टरला मुंबई हायकोर्टानं दणका दिलाय. महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक टाळण्यासाठी डॉक्टर रवींद्र देवकर यानं हायकोर्टामध्ये धाव घेतली होती. मात्र कोर्टानं डॉक्टरचा अटकपूर्व जामीन फेटाळलाय. सध्या डॉक्टर निलंबित आहे. पुणे महापालिकेनं खासगी रुग्णालयांविरोधात कडक भूमिका घेतलेली आहे. रुग्णांशी आणि नातेवाईकांशी सौजन्यानं वागण्याच्या लेखी सूचना जारी करण्यात आल्यात. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर या सूचना देण्यात आलेल्या आहेत. गंभीर रुग्णांना तातडीनं उपचार द्यावेत, मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात वेळेवर द्यावा अशा सूचनांचाही समावेश आहे. सातारा शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडतोय. पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा जरी मिळाला असला तरी काही शेतकऱ्यांचं मात्र नुकसान झालंय. पंढरपुरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र पावसामुळे आंब्याचं नुकसान होण्याची शक्यता आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी आज पूर्व मान्सून पावसाला सुरुवात झाली आहे. येत्या 6 जून रोजी मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे. तसंच 27 मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होण्याचाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचलं. पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळालाय.
सांगलीत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे वातावरणातही गारवा निर्माण झालाय, त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। नाशिकमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। या पावसामुळे नाशिक मुंबई महामार्गावर पाणी साचलंय, त्यामुळे महामार्गावरील ओझर शहर वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। तसंच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं, त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती। नंदुरबारमध्ये गेल्या आठवडाभरापासून पाऊस सुरू आहे। या पावसामुळे नागरिक त्रस्त झालेत, तसंच पावसामुळे शेती पिकांचंही नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत आलाय। दिल्लीतील काही भागात जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। मात्र पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। बंगळुरूमधील काही भागांमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी निर्माण झाली होती आणि त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले। रायगडमधील करंजाडी रेल्वे स्टेशनजवळ टेम्पोनं जीपला धडक दिल्यानं भीषण अपघात झालाय। या अपघातात 1 जणाचा मृत्यू झालाय तर 8 जण गंभीर जखमी झालेत, त्यामुळे जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आले। कल्याण पूर्वेकडील पुना लिंक रोडवर केडीएमसीचा कचऱ्याचा डंपर दुभाजकाला धडकल्यानं अपघात झाला। डंपर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडला। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। मात्र गेल्या महिनाभरात हा चौथा अपघात झाल्यानं या ठिकाणी उपाययोजना करण्याची मागणी केली जाते। कसारा घाटात टँकर आणि जीपचा भीषण अपघात झाला। या अपघातात जीपमधील 5 ते 6 प्रवासी जखमी झालेत। या जखमींना इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। अहिल्यानगरातील विठे घाटामध्ये राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांच्या कारचा अपघात झाला। कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्यानं हा अपघात घडला। या अपघातामुळे आमदार किरण लहामटे यांच्या पायाला दुखापत झाली आहे।